सो गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. कारण की आज जायचं आहे बंगल्यावर. आज आहे मांडव, मग आता जायचं आहे. दादा अजून घरात त्याची झोपेल, मम्मी पप्पा गेलेले, आता मीच राहिलो. मला पहिले किटली दूध आणून ठेवायचं आहे, कारण की लिमिट संपून जात आहे. लिमिट नाही, ते माणसं आहे ना काम करत आहेत, त्याच्यामुळे मध्ये त्यांना टाईम नाही राहत. आता मी चाललो, मग आपण जाऊ. माझा आजचा आउटफिट असा राहील, बघू शकता. हां हां हां, जाऊ पटकीन आणि दूध घेऊन घरी यायचं, परत बंगल्यावर जायचं. इकडे चालू आहे मुसळधार, तर इथं थोडा पाऊस चालू आहे बघा. इकडे बोललं बघा. हा चालेल ना, हे पाऊस येऊ राहिलो. तेच म्हटलं ग्लास फुटली काय. ठीक आहे बघू आता किती वेळ पाऊस येईल. आता थोडासा पाऊस आहे, पण तेवढा चालू मला, तेवढंच काही नाही. आता तिकडे जाऊन किती जोर देतो त्याला माहिती. आता मांडवाच्या वेळेस इकडे चाललेला आहे जोरात पाऊस. आणि आता माझे केस बघा किती भिजलेले आहे, कारण की ते नाश्ता आहे ना थोडा द्यायचा, सर्व करायचा होता. जेवढे माणसं होते तेवढे. आणि इकडं आहे 7X होती 9 नाही का ती आहे इकडं. आता पाऊस, काही माणसं इकडे काही माणसं समोर आहे, त्याच्यावरती बारदान टाकलेलं आहे. इकडं पण काही माणसं बसलेली आहे घरात. सुगाय जात आहे ना, घरी आलेलो आहे बघू शकता. आणि कपडे ना विस्त्री करायचे राहिले माझे. नेमकी कुर्तीची पॅन्ट आहे ना, ती नेमकी मी 1 दिवस घातली होती, पण ती थोडी माखली. मग ती आता विस्त्री करून ठेवतो आहे, कारण की लाईट जाऊ ना, म्हणजे करून ठेवायचं आपली सेफ्टी. आणि आज हळदीला जायचं आहे, बघू हळदीचं काय असेल ना. कसं कोण आहे घर मागं, कोण ठीक आहे. तर आता ना कपडे विस्त्री करू. आणि आपली लहानी गाडी तिकडच आहे, लहानी गाडीची हवी आहे एक गाडीमध्ये, एक माझ्याकडे म्हणजे एक्स्ट्रा ठेवली ती. आलोय परत आता इकडं. पावसाचं चाललं आता. गेले मामा श्रीवत. अचानक कसं झालं ते? अरे त्यांना आधी त्रास होता असं पण मामाला सांगितलं. आधी त्रास होत होता पण सांगितलं नाही ना. पण गुढी ताईला तुम्ही आणायला जाऊ नका, असं करा म्हणलं. मला ड्रायव्हरने सोडून ड्रायव्हर तिला आणायला जाईल, मला सोडून. तुम्ही कोण सोबत आले? ड्रायव्हरने सोडलं मला. आणि ड्रायव्हरनं बॅगी बिगी सगळं करत आलं. नाही गुडी दिदी आणि तुम्ही ड्रायव्हर सोबत आले का? नाही, गुड्डी दिदीला आणायला मामा गेले होते. अच्छा. मामाला जाता जाता सिग्नलवर त्रास झाला ना, मग मामाला तिला त्या पोलीस बाई होती. आम्ही आणले जिजूची गाडी. आणि जिजूची गाडी ऑटोमॅटिक चावी बघा, चावी या माशाने खिशात घातली. आता ते गाडीवाले येऊ राहिले, त्या भाऊचे येऊच राहिलं. बघू किती वेळ लागत. अरे एवढं होत मी आलो असतो माहिती का. चावी भाऊ आलेला आहे. आता आम्हाला कसा घोडे लावेल तुम्ही पहा. बघा आली बघा की आली. आता म्हणाल चुत्तडी त्याला पुढे जाय थोडं इकडे. सई बाई
बरं आत्ताचा नंबर होता माझ्याकडं. चल इकडे ऐ. झालेला आहे आपला ड्रेस पण. बघू आता किती वेळात भेटतो. कापड पण आहे ना एकदम व्यवस्थित छान आहे. एकदम व्यवस्थित बरं का. हा म्हणून ते वरती येत होते बरं का रे. म्हणून ते ना वरती येत होते सगळे ड्रेस घ्यायला. मंगळसूरला घालायची की त्याला. नाही रे त्याचं नाही, ते ताईला तिकडे जाऊन विचारायचे. जर ते माल दादा सोबत राहायचं असलं मग झालं ते. मग तुला जायचंय कोण नाही जाम जोडी तिला राहायला. मी घरी चाललोय पाऊस कमी झालाय म्हणून. आता कपडे आपले ना उद्या सकाळी भेटणार आहे. फक्त कुर्ती राहिले सिलाईची, बाकी नाही माहिती काय काय. चाललो घरी आता. सोबत आजचा आउटफिट येल्लो आणि कुर्ती आणि कोल्हापुरी चप्पल. काय हा आमचा कामवाल्या माणसांचा छोटासा चिंगुणी. बघू आता इकडं किती वेळ लागतो. आता भाऊ दादा जायले का तो गावामध्ये माणसं सोडायला जायले, म्हणजे ते पार्लरवाली तिला सोडायला जायले. आता बघू आता किती वेळ लागतो किती नाही. नाही रे, मी रात्री एक ग्रुपला व्हिडिओ टाकला होता. दुपट्टेवाली मी दिसत नाही. अरे मी याच्यातच दिसत नाही तर काय करणार. हे सोनं आहे, प्युअर सोनं आहे. इकडं फोटोशूट चालू आहे आमच्यावाले. सुखद आता मी आलो आहे गाडीमध्ये, कारण की त्यांचं चाललेलं आहे नाचणं काम. आता वाजले आहे 10:30. हे बघा 10:30 झालेले आहे. आणि अजून विशेष काय आहे माहिती आहे का, त्यांचं नाचणं आणि परत आता संबळ चालू आहे. त्यांचं जोपर्यंत होईल तोपर्यंत बघू किती वेळ होतं किती नाही. तोपर्यंत मी माझा कालचा ब्लॉग पण राहिलेला आहे, तो एडिट करायचा आहे. मग अपलोडला लावून देईन. मग हा परत उद्याचा परवाचा तेरवा असं होत जाईल. आता बघू इथं किती वेळ लागतो किती नाही.